नेत्या सुषमा अंधारे आता आपल्या बरोबर आहेत। सुषमाजी, महाराष्ट्राला खरंच आनंद झाला होता जेव्हा विरोधक आणि विशेषतः ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये खेळमेळीचं वातावरण पाहून, आणि आता तर चक्क भेटी पण होत आहेत। आता सुद्धा आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट वांद्र्याच्या सोफिटल हॉटेलमध्ये होते आहे। आपल्याला काय माहिती, काय प्रतिक्रिया? महाराष्ट्राला आनंद झालेला आहे म्हणजे आनंदाच्या भरात आपण मला फोन केलेला आहे। पण मुळात जोक्स होता, मला या सगळ्या संदर्भाने खरंच माझ्याकडे अधिकृत अशी काही माहिती नाहीये। मुळात अशी भेट झाली की नाही याचा पण अधिकृत पडताळा माझ्याकडे नाहीये। त्यामुळे त्या भेटीचं नेमकं कारण मला आता सांगता येणार नाही। मात्र एक नक्की की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जरी आम्ही विरोधक असलो आणि विरोधी बाकावर बसत असलो तरी बऱ्याचदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही महत्वाच्या विषयांवर भेटणे बोलणे आवश्यक असते। त्यातही आमचे नेते सन्माननीय आदित्यजी ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्या वरळी मतदारसंघामध्ये अनेक पुनर्वसनाची कामं चालू आहेत आणि ती सगळी कामं बघता बऱ्याचदा मुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने, अगदी नगर विकास असेल किंवा इतर काही मुद्दे असतील, अशा सगळ्या निमित्ताने बोलणं, भेटणं, चर्चा करणं गरजेचं आहे। सो त्या संदर्भात जर काही असेल तर सांगता येत नाही, पण निश्चितपणे मी माझ्या नेत्यांशी या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करेल, तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि मग आपल्याकडे मी अधिकृतपणे व्यक्त होऊ शकेल। खरे या भेटीबाबत स्वतः जेव्हा जोपर्यंत नेते सांगत नाही तोपर्यंत काही निष्कर्ष काढणं बरोबर नाही हे आम्हालाही पटतंय। मात्र जी ऑफर फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी दिली होती मुख्यमंत्र्यांनी अगदी सभागृहात, त्या ऑफर बद्दल खुद्द ठाकरे गटामध्ये कधी काही चर्चा झाली होती तुमच्यात किंवा नेत्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये? हे बघा, आता आपण मला असं वाटतं की फार सुतावरून स्वर्ग गाठणं होईल किंवा फार प्रीमॅच्युअर बोलणं होईल। मुळात ज्या दिवशी सभागृहामध्ये देवेंद्रजींनी एक ऑफर वजा जे काही त्यांनी शेरेबाजी केलेली होती त्यावरचं स्पष्टीकरण सन्मान्य पक्षप्रमुखांनी दिलं होतं आणि मला वाटतं मीही आपल्या करेक्ट कार्यक्रमच्या चर्चेमध्ये ते मांडलेलं होतं की बऱ्याचदा सभागृहामध्ये नर्मविनोदी शैलीमध्ये अशा कोपरखळ्यात दिल्या जातात किंवा जुगलबंदी रंगते, तर त्याचा एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याकडे आपण बघितलं पाहिजे। किंबहुना त्यावर ठीक आहे ते तिथे बोलले असतील असं म्हणून पक्षप्रमुखांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं होतं। दुसरी जी भेट झालेली होती, ज्या भेटीमध्ये पुन्हा एकदा उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री भेटलेले होते, त्या भेटीतली ही दोन महत्वाची कारणं होती। एक, सभागृहामध्ये एकूण विधिमंडळाच्या कामकाजामध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोनही सभागृहाला विरोधी पक्षनेता पद नसणे हे चिंताजनक आहे। पुरोगामी महाराष्ट्रासाठी ती बाब घातक आहे आणि त्यामुळे भास्कर दादांचं नाव जे आम्ही विरोधी पक्षनेते पदासाठी दिलेलं आहे त्या प्रस्तावाचं काय झालं ते विचारणा करायची होती। आणि दुसरा हिंदी सक्तीचा मुद्दा होता। सो त्या दोन मुद्द्यांवर दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली होती। आजची जी चर्चा आहे त्याचं कारण मला माहित नाही, मात्र तेही कारण मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि निश्चितपणे मी आपल्याशी पुन्हा एकदा कनेक्ट होऊन ती मांडणी करेन। खरे, जसं तुम्ही म्हणता आहात की मतदारसंघासंदर्भातल्या काही कामांबद्दल माहिती देणं किंवा त्याबद्दल काही चर्चा असू शकते, आपण सध्या तरी असंच मानून चालूया। मात्र ज्या भेटीगाठी होत आहेत त्याही दुर्लक्षित करता येणार नाही। खूप खूप धन्यवाद सुषमाजी, NDTV मराठी बरोबर हा संवाद साधल्याबद्दल।